साहेब, आपण बघितलं असेल तर पवार असं म्हणतायत की मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो विषय जो आहे तो सरकारला चिघळत ठेवायचा आहे। जी.आर काढला गेला, जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं, मराठ्यांनी जल्लोष केला की बाबा जी.आर निघाला, आता नोंदी मिळाला, आता आम्हाला आरक्षण मिळणार। मात्र या सगळ्या वक्तव्यानंतर आपण सरकारनं जो काही जी.आर काढलाय त्याच्या सोबत आहात की पवारांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात, काय म्हणाल? नाही, शरद पवारांनी या राज्यात नेहमी अशी काही वक्तव्य करायची आणि त्याच्यामध्ये समाजाला संभ्रमात टाकायचं। बर, मी आपल्याला आठवण करून देतो की गेल्या 50 वर्षामध्ये मराठा समाजाला एक ओळीचं सवलत किंवा शासन निर्णय कुठलाही निघाला नाही। ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेब सत्तेवर आले, हे सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाला 70 ते 80 शासन निर्णय हे आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा संपूर्ण आबासाहेब पाटलांनी केलेला आहे। त्यावेळेला ते एवढे मोठे निर्णय झाले, सारथी दिली, अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं, आरक्षण दिलं किंवा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी समाजासाठी निर्माण केल्या। आणि आज जे ते करू शकले नाहीत, आरक्षणाचा मुद्दा चिघळत कुणी ठेवला, तर ह्याचा सगळ्यात मूळ कोणाचं महाराष्ट्राला विचारलं तर 1994चा शासन निर्णय काढला आणि मराठ्यांच्या पाठीत खंजीर या शरद पवारांनी खुपसला, ज्यांनी कधीच मराठा समाजाला काही दिलं नाही। आणि आज ज्या वेळेला मराठा समाजाला द्यायची वेळ आली की जे सरकार करतंय या राज्यातल्या सगळ्या बहुजन, ओबीसी, दलित, मराठा हे विषमता दूर करण्यासाठी कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेब पुढे पाऊल टाकतायत, त्यांना अडवण्याचा प्रयत्न हे पवार घराणं आतापर्यंत करत आलेला आहे। की ज्या पवारांनी गेल्या 70 वर्षामध्ये की छगन भुजबळ, मुंडे असे कार्यकर्ते तयार केले। भुजबळला कुणी मोठा केला हो? कुणी भुजबळला विरोध करायला लावला? कुणाकडे होता भुजबळ? शरद पवारांनी पाळलेला आहे ना तो। त्या छगन भुजबळला पुढे घालून तुमच्या पक्षातला एक नेता उभा करून मराठ्यांच्या कायमस्वरूपी त्यांच्या विरोधात उभा तुम्ही केला। आणि तुम्ही काय सांगता महाराष्ट्राला? तुम्ही चिघळ ठेवला प्रश्न महाराष्ट्रामध्ये। कोण त्यांचा प्रवक्ता आहे? कोण त्यांच्या पक्षातील डिबेटला कधी लाईव्ह मध्ये बसायचं? आबासाहेब पाटील, आबासाहेब, मी तुमचा हाच मुद्दा धरून आता तुमचा हाच प्रश्न मी आता अमोल मातेले यांना विचारतोय। अमोलजी, आबासाहेब म्हणतायत की पवारांनीच मराठ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, त्यांनीच तो मुद्दा जो होता तो चिघळत ठेवला। आता कुठेतरी मुख्यमंत्री एक पाऊल टाकतायत तर आता पवार त्यांना विरोध करतायत, आपण कसं पाहताय? ते तुम्हाला थेट आव्हान देतायत? नाही नाही, आव्हान देत नाही, हा पवार साहेबांवरती परवलीचा शब्द झालेला आहे। काही जरी केलं तर पवार साहेबांनी दाखवा। पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शरद पवारांनी मराठ्यांच्यासाठी एखादा शासन निर्णय काढला, एक ओळीचा शासन निर्णय दिला असेल, तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणून दाखवा मीडियावरती। मी फडणवीसांनी काढलेले शासन निर्णय तुम्हाला मी समोर घेऊन दाखवतो। नाहीये आबासाहेब, तुम्ही बोलत असताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही, तुमच्यामध्ये बोललो नाही, मी तुमचा सन्मान करतो। तुम्हाला वेळ दिली, तुम्ही बोला, तुम्हाला बोलू द्या, असं काय करताय? मी सांगितलं की आदरणीय पवार साहेबांमध्ये या राज्यामध्ये राजकारण करतात, परंतु साहेबांनी कधी कोणतं राजकारण केलं नाही, परंतु काही लोक विशिष्ट टार्गेट करण्याचं काम केलेले। परंतु हे त्यांनी आता पवार साहेबांना आरोप करण्यापूर्वी ह्या राज्य सरकारला हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत। वाशीला गेल्या वर्षी 2024ला जे आंदोलन झालं 26 जानेवारीच्या दरम्यान, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं, तेव्हा ते आंदोलन त्या ठिकाणी थांबलं गेलं होतं। परंतु ते आश्वासन देऊन देखील पुढे का पाळलं नाही?